आपण त्या मुद्द्याकडे येऊया. तुझा PSIR हा ऑप्शनल होता, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध. त्या संदर्भात काय तयारी केली नेमकी? सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे PSIR साठी माझं एक फाउंडेशनल मटेरियल होतं, जे मी ऑलरेडी तयार केलं होतं माझ्या फर्स्ट मेन्सच्या वेळेस, आणि ते जे मटेरियल आहे ते मी कंटिन्यू ठेवलं. पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे काय सर, आता आपल्या PSIRचं जर स्पेसिफिकली बोलायचं झालं, ज्यामध्ये पेपर 1 पार्ट A हा पूर्णपणे थेरॉटिकल पार्ट आहे. बरोबर. तर तो थेरॉटिकल पार्ट हा आपला एवढा स्ट्रॉंग पाहिजे. मग मी त्यासाठी काय केलं होतं, त्याचे जेवढे क्वेश्चन पेपर, आता आपलं युनिकचं, आता बहुतेक मला वाटतं तुमच्या पण वेबसाईटवर माझे पेपर असतील मे बी. हो. मग त्याच्यावर तुम्ही पण इंटरनॅशनल रिलेशन तुम्ही मला चेक करून दिलेले आहे. तो काम जाधव सर त्यांनी पेपर 1चे मला चेक करून दिलेले आहेत. बरोबर. तर मी काय केलं होतं की सर, हा जो पहिला पार्ट आहे एवढा स्ट्रॉंग केला होता, पेपर 1 पार्ट A, तो स्ट्रॉंग केल्यानंतर त्याचं सगळीकडे ऍप्लिकेशन हे सगळीकडे होतं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं, त्याला आपण इंटिग्रेटेड अप्रोच म्हणतो सर, ते आहे. आणि दुसरं सर काय होतं सर, बऱ्याच वेळेस आपण PYQ जे आहेत त्याचं अनालिसिस करत नाही. तर मी ते खूप चांगलं केलं होतं. जवळजवळ मी 2013 पासून, आता मी 2021 पासून कंटिन्यू मेन्स देतो. 21 पर्यंत मी सगळे स्वतः लिहिलेलेच आहेत, पण 13 ते 20 हे पण मी सगळे लिहिलेले आहेत. अच्छा. तर म्हणजे हे मला असं वाटतं की एवढं आपली स्वतःची पण कमिटमेंट पाहिजे की इफ वी वॉन्ट लाईक बेटर इन एनी ऑप्शनल, तर आपल्याला तेवढं काम करणं पण मला वाटतं सर गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सर, PSIR हा जो सब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे थेरॉटिकल स्टॅटिक आणि करंट अफेअर हे जे डायनामिक. तर फक्त थेरॉटिकल लिहून मार्क नाही भेटणार किंवा फक्त करंट लिहून मार्क नाही भेटणार. ह्या दोन्हीचं इंटिग्रेशन झालं पाहिजे. आणि त्यासोबत ते इंटिग्रेशन करत असताना ते जे बॅकग्राऊंड आहे ते कंटिन्यू आपण थेरॉटिकल बॅकग्राऊंड तिथे लिहिणं गरजेचं आहे. तर फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही जर मला आला तर एक मी सांगू शकतो एक्झाम्पल काय असू शकतं. तर सध्या रशिया युक्रेनचं वार वगैरे चालू आहे. आता बऱ्याच लोकांना जेव्हा क्वेश्चन विचारतात तेव्हा ते फक्त आत्ताच्या वार बद्दल बोलतात किंवा नेटोचं एक्सपान्शन बद्दल बोलतात. पण मला असं वाटतं सर, त्याचं जे रूट आहे ते खूप जुनं आहे. दॅट इज लाईक सर, रशियाला नॅचरल बॉर्डर नाही. बरोबर. आणि रशिया डज नॉट हॅव अ चॉईस विदाउट म्हणजे इफ रशिया डज नॉट एक्सपांड इट विल पेरिश. म्हणजे असं त्याचं सिच्युएशन आहे. आणि एक थेरी ऑलरेडी, ती म्हणजे हार्टलँड थेरी. बरोबर. मग ते हार्टलँड थेरी म्हणजे असे जे पॉईंट्स आहेत ते आपल्या आपल्या आन्सर्समध्ये आलेच पाहिजेत. त्याला थेरॉटिकल हे पाहिजे, किंवा मग ते सिक्युरिटी डिलेमा, मग ते फॉरेन पॉलिसीमध्ये ते स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी, मग ते ह्या गोष्टी तर येणारच. म्हणजे हे जे थेरॉटिकल मर्शी थेरी आहे, मल्टिपोलॅरिटीकडे आपण चाललोय, तर मग संघर्ष वाढतात. बरोबर, अगदी बरोबर. आपण नेहमीच सांगतो मुलांनी, PSIRच्या मुलांनी नोट केलं पाहिजे खरं तर, की तुमची उत्तरं जेव्हा त्याच्यामध्ये सैद्धांतिक भाग येत नाही तेव्हा ती उत्तरं GS सारखी वाटतात, तिथे मार्क मिळत नाहीत, हे लक्षात ठेवायचं. PSI संबंधी आणखीन एक प्रश्न, कारण तुझा प्रवास आम्ही पाहिलाय टेस्ट सिरीज वेगवेगळ्या वर्षांमध्ये. स्कोअर वाढत गेलाय आपला. मग आधी उणीवा काय होता आणि आपण नेमकं काय इम्प्रूव्हमेंट केली, थोडक्यात सांगता आलं तर? सर, जसं सर्वात पहिल्यांदा मला फर्स्टमध्ये मला 193 मार्क्स होते, 1-2 दोन्ही मिळून. तेव्हा सर ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झाला होता मला, की मी म्हणजे आन्सर्स हे रिपोर्ट रायटिंग सारखं व्हायचं माझं. जे म्हणजे न्यूजपेपरमध्ये जसं लिहितं तसं व्हायचं. रादर दॅन अँसरिंग द क्वेश्चन, आय वॉज जस्ट रायटिंग व्हॉट आय न्यू. मला जे माहिती ते लिहायचं. पण नंतर मग मला सर, मला वाटतं पेपर 2 तुमच्यासोबत माझं डिस्कशन झालं होतं. आपलं जवळ 1-1.5 तास डिस्कशन झालं होतं त्याच्यावरती. तर त्यानंतर मग मी ते काय केलं की इम्प्रूव्ह केलं त्या गोष्टीला, की म्हणजे नाही, आपल्याला ते थेरॉटिकल पण लिहायचं आहे, त्याला करंट पण लिहायचं आहे किंवा त्याला. आणि दुसरं सर, अजून एक मला काय वाटतं की आपलं जे आन्सर आहे ना ते मॅच्युअर दिसलं पाहिजे. कारण PSIR इज अ ऑप्शनल, आणि आपण त्याच्यामध्ये ऑप्शनल म्हणून लिहित असताना त्याचं आन्सर जर मॅच्युरिटी असं वाटत नसेल, जसं तुम्ही आता बोलला की डेप्थ, म्हणजे मॅच्युरिटी आणि अनालिटिकल ते डेप्थ दिसलं पाहिजे, तरच मग त्याला मार्क देतात. बरोबर. आणि ते GS सारखं झालं की म्हणजे मग नाही, मग तुम्ही 100च्या आसपास तुम्ही ते लिंगर करत राहता कंटिन्यू. मग ते जर टाळायचं असेल तर मला वाटतं ते डेप्थ आहे ना. आणि दुसरी म्हणजे सर, मला असं वाटतं की PSIRच्या आन्सरची जी लँग्वेज आहे ती थोडी डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण आपण लेमॅन सारखं आन्सर लिहू नाही शकत, थोडं त्याला अकॅडमिक टाईप वाटलं पण पाहिजे. तर त्या गोष्टी सर असं मला वाटतं की ओव्हर द इयर्स ना ते डेव्हलप म्हणजे मी करायला गेलो. याला एक शब्द आहे, भाषा ही जनरल झाली आणि एखाद्या विषयाची परिभाषा असते ती आपल्याला आली पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते मनोजबद्दल, की यावर्षी प्राप्त माहितीनुसार 287 मला वाटतं PSI मध्ये सर्वात जास्त हायेस्ट मार्क्स आहेत, आणि मनोजला 282 मार्क्स आहेत, म्हणजे खूपच चांगला स्कोर आहे त्या तुलनेत. मनोज, एक शेवटचा प्रश्न, आणि त्याच्यामध्ये आमचा एक स्वार्थ आहे की आम्ही नेमकं काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे, म्हणून मला काय विचारायचं तुला, किंवा आम्ही जे करतो ते योग्य आहे का? म्हणजे
आपल्या प्रवासात युनिकची काय भूमिका राहिली? सर आता इन्सिडेंट आता तुम्ही एक सांगतो. जेव्हा मला 193 मार्क्स होते PSR मध्ये, ऍक्च्युली मला हे समजत नव्हतं की मी कसं इम्प्रूव्ह करणार. अँड आय वॉज कॉन्स्टंटली सर्चिंग समवन की हू कॅन गाईड मी, किंवा मला असं एक मेंटरची सर खरंच गरज असते ह्याच्यामध्ये. तुकाराम जाधव सर जे आहेत ते ऍक्च्युली दे कम लाईक अ गॉड मॅन म्हणू शकतो ही गोष्ट. कारण मी सरांना फक्त एकच मेसेज केला होता आणि त्यानंतर सरांना म्हटलं की सर माझा असा 193 मार्क्स होते, बट आय हॅव टू इम्प्रूव्ह. सर मी 2022च्या मेन्सला होतो तेव्हा. सर म्हणले की तू टायमिंग सांग म्हणले मला, आणि तू फक्त SB रोडच्या इथं ये. मॅडम अजून सुद्धा ते रेकॉर्डिंग असेल मे बी. तर मग मला त्या दिवशी सर मी आलो, मी आणि माझा मित्र प्रमोद म्हणून आहे सोडमेसे, आम्ही दोघं आलो होतो. मग मी पूर्ण सगळं माझा गठ्ठाच घेऊन आलो होतो की सर मी हे वाचतो, माझे आन्सर्स असे असतात. मग त्यांनी बघितलं, मग त्यांनी थोडं मला मॉडिफिकेशन सांगितले. मी त्यांना माझ्या मनामध्ये असे मी 30-40 क्वेश्चन लिहून आणले होते की मला सरांना हे विचारायचं. मग त्या प्रत्येक क्वेश्चनला सरांनी म्हणजे सांगितलं. आणि दुसरे युनिकची भूमिका म्हणजे मग सर तुम्हीच आहे, द सेकंड फिगर. मग आपलं सर डिस्कशन फोनवर झालं होतं. पेपर 2 चेक केल्यानंतर तुम्ही मला ते दिलं होतं. मग तेव्हा त्याच्यातून मला असं समजलं की पेपर 2 मध्ये इम्प्रुव्हमेंट काय करायची ते. मग सरांकडून पेपर 1 आणि बाकीचं एक जनरल गोष्टी, तुमच्याकडनं पेपर 2. मग हे दोन्ही गोष्टी मला वाटतं की युनिकचं कॉन्ट्रीब्युशन आहे माझं.